आपल्या सर्वांपुढे हा विषय आलेला आहे आणि यामधून सर्वसामान्य माणसाचं जवळपास म्हणजे आपल्याला याची कल्पना असेल की सर्वात आधी 1931 साली जातीची जनगणना झाली होती. त्यानंतर 1941 साली जातीवर आधारित जनगणना झाली जेव्हा नेहरूजी, परंतु तो प्रकाशित झाली नव्हती. मग 1951 ते 2011 प्रत्येक वेळेस जनगणना झाली, परंतु अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीचाच डेटा त्या ठिकाणी देण्यात आला. यामध्ये ओबीसी आणि इतर अन्य जाती त्यापासून बऱ्याच दूर राहिल्या. त्यामुळे ही जर जातीय जनगणना जर झाली, त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण यामधून होईल आणि सर्वसामान्य जे अतिशय आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाज आहे, जाती आहे, पिछड्या जाती वर्ग ज्याला म्हणतो, त्यांना न्याय मिळण्यासाठी जातीय जनगणना ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. सर्वतः संपूर्ण देशातल्या संपूर्ण राज्यातून याची मागणी होती. बिहारमध्ये सुद्धा याची मागणी होती, त्याला आमचा पक्षाचा पाठिंबा होता आणि म्हणून संपूर्ण देशात जवळपास 92 वर्षानंतर, माझ्या माहितीनुसार की 98 काहीतरी 90 पेक्षा जास्त वर्ष झाली, त्यानंतर ही जातीय जनगणना या ठिकाणी होते आहे. यामुळे सामान्य विभिन्न जातीतील लोकांना या ठिकाणी आपल्याला न्याय देता येणार आहे आणि म्हणून हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय या देशाच्या सर्वसामान्य समाजासाठी, नागरिकांसाठी माननीय मोदीजींनी घेतलेला आहे. त्याचा आनंदोत्सव म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने, नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक तालुका स्तरावर याचा जल्लोष त्या ठिकाणी करायचा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करायचं असा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. आज मंचावर आमचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेते आदरणीय डॉक्टर राजीवजी पोद्दार आपल्यामध्ये उपस्थित आहे. यामध्ये माजी आमदार डी मल्लिकार्जुनजी रेड्डी आमच्यामध्ये उपस्थित आहे. आमचे उमरेडचे नेते आनंदरावजी राऊत उपस्थित आहे. आमचे महामंत्री दिनेशजी ठाकरे, अनिलजी निदान, आदर्शजी पटले, संध्याताई गोतमारे, रिंकेशजी चौरे, गज्जूजी यादव, हे सगळे महामंत्री उपस्थित आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा अनुराधाताई अमीन आहे. आमचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशजी मानकर साहेब त्या ठिकाणी आहे. अजयजी गोडारे आहे. त्यानंतर डॉक्टर मेश्राम साहेब, श्रीजी मेश्राम, ही सर्व भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ नेता मंडळी, युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिषजी फुटाणे सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहे. ही सर्व किशोरजी रेवतकर जे आमचे कार्यालय प्रमुख, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय केलेला आहे की उद्या सायंकाळी 5 वाजता नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर आणि माननीय मोदीजींनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाबद्दल नरेंद्रभाई मोदी यांचं स्वागत, आभार आणि अभिनंदन करण्याचा कार्यक्रम, जल्लोष करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याला आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन आपण सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्याला करतो.